नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या बिलेभूमीच्या नवीन भागात. तर आज आपण चाललोय ठाणे जिल्ह्यामधील सुप्रसिद्ध आणि एक ऐतिहासिक मंदिराला भेट द्यायला, म्हणजेच ठाण्यातील मुंब्रा देवीच्या दर्शनाला चाललो आपण. तुम्हाला तर माहितीच नवरात्री उत्सव चालू आहे. हा जो ब्लॉग आहे तो स्पेशल होणार आहे. चला तर मग वेळ न वाढवता आपण प्रवासाला सुरुवात करूया. तर मित्रांनो, जसं आपण मुंब्रा स्टेशनच्या बाहेर आलात तर समोरच शनी मारुतीचं मंदिर आहे. तर शनी मारुतीचं मंदिर दर्शन घेऊन आपण जाणार आहोत थेट वरती देवीच्या दर्शनाला. चला तो मग. तर मित्रांनो, ठाण्यामधील मुंब्रा हे एकदम गजबजलेलं शहर आहे, तुम्ही बघूच शकता. आणि मुंब्रा देवीचं मंदिर हे खूप प्राचीन आणि ऐतिहासिक आहे. आणि बघायला गेला तर इकडे गुढीपाडव्याला आणि नवरात्रीला खूप जोरात मोठा उत्सव साजरा केला जातो. तर आता आपण पायथ्याशी आहोत आणि पाऊस पण तुम्ही बघू शकता माझ्यामागे, खूप पाऊस आहे. तर चला तर मग आपण पडावर वरती जाऊया. खूप पाऊस आहे मित्रांनो, बघू शकता. काल रात्रीपासून पाऊस पडतोय खूप. आंब्याचं नाव नाही घेत आहे. बाईपास रस्ता आहे वरचा. उजव्या साईडला आपल्या एक
छोटासा झरा वाजतोय बघा, व्हिडिओ मध्ये दिसेलच तुम्हाला पुढे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा मुंब्रा देवीला जर आला असाल तर कमेंट करून नक्की सांगा आणि कमेंट मध्ये नक्की लिहा मुंब्रा देवी ही जय. तर चला तेव्हा आपण वर जाऊया. तर मित्रांनो, हा होता आपला मुंब्रा देवीच्या दर्शनाचा प्रवास. तुमच्यासाठी माझा एक प्रश्न असा आहे की आपल्या हिंदू धर्मातील जे देवींची मंदिर आहेत ती डोंगराच्या कुशीतच का आहेत, त्याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि अशाच व्हिडिओला पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत जय मुंब्रा देवी आणि चला तर भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.